नो ओव्हरटाईम प्लीज. ओव्हरटाईम टाळा, आरोग्य सांभाळा. आयटी कंपनीची कर्मचाऱ्यांसाठी अलर्ट सिस्टीम. भारतीय तरुणांना आठवड्यातून 70 तास काम करण्याचं आवाहन इन्फोसिस कंपनीचे संस्थापक NR नारायण मूर्ती यांनी केलं होतं. त्यावरून सर्व स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्याच कंपनीने कर्मचाऱ्यांना दिवसातून 9.25 तासांपेक्षा जास्त काम केल्यास इशारा देण्याचं धोरण आखलंय. त्यासाठी इन्फोसिसनं एक स्वयंचलित प्रणाली तयार केली आहे. पाहूया ती कशी काम करते. प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कामाच्या तासांचं निरीक्षण केलं जातं. घरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विशेष सूचना दिली जाते. 9 तास 15 मिनिटांपेक्षा जास्त काम केल्यास ऑटोमॅटिक अलर्ट होतो. HR विभागाकडून कामाबाबत कर्मचाऱ्यांना तपशीलवार मेल केला जातो. नियमित विश्रांती घेणे, प्राधान्यक्रम निश्चित करण्याची सूचना केली जाते. दिवसा ब्रेक घ्यायला विसरू नका. कामाचा ताण वाटत असेल तर मॅनेजरशी बोला. ऑफिस वेळेनंतर मेसेज आणि कॉल्स पासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. आरोग्यासाठी आणि व्यावसायिक यशासाठी संतुलित जीवन महत्त्वाचं असल्याचं कर्मचाऱ्यांना पटवून सांगितलं जातं. अनियमित खाण्याच्या सवयी, कमी झोप आणि ताणतणाव यामुळे तरुण व्यावसायिकांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढतोय. इन्फोसिसचे सध्याचं नेतृत्व आता आरोग्य आणि संतुलनाला प्राधान्य देत आहे, जे भारतीय IT उद्योगातील बदलत्या मानसिकतेचं प्रतीक आहे. हे धोरण केवळ एका कंपनीचा अंतर्गत निर्णय नाही, तर संपूर्ण IT क्षेत्रासाठी एक उदाहरण आहे. जेनपॅक्ट, TCS सारख्या कंपन्या आता कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासांबाबत आणि ताणतणावाबाबत नवीन मार्गदर्शक तत्व बनवत आहेत. कामाचं प्रमाण नव्हे, तर कामाची गुणवत्ता आणि कर्मचाऱ्यांचं आरोग्य हे आधुनिक भारताचं प्राधान्यक्रम बनतंय. ही निश्चितच कौतुकाची गोष्ट आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV.